आज या ठिकाणी आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे शिवसैनिक, ते ज्येष्ठ शिवसैनिक आहेत असे आमचे बाबू काकाजी, तसेच या आपल्या सैनिकी शाळेचे प्राचार्य श्री धन्वंत सर, तसेच त्यांच्यासोबत आलेले आमचे खान काका व विशेष उपस्थितीमधून आलेले सर्व पालक मंडळी व ज्यांना देशाचं सशक्त असं भविष्य घडवायचं आहे असे माझे सर्व विद्यार्थी मित्र व या शाळेला एक उज्ज्वल असं नाव देण्याचं जे कार्य करीत आहे असे माझे सर्व शिक्षक, सहकारी बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपण जो स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे, या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून तसेच अध्यक्ष म्हणून जो आपण स्थान दिलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। विद्यार्थीओ, आपल्याला या ठिकाणी आपल्या शिक्षणासोबत सैनिकी शिक्षणावर सुद्धा लक्ष देणं आहे, कारण आता येणारा जो काळ आहे तो काळ स्पर्धा परीक्षेचा आहे आणि या स्पर्धा परीक्षेच्या काळामध्ये आपण टिकलो पाहिजे, आपण समोर गेलो पाहिजे। आपल्या नावासोबत आपल्या परिवाराचं सुद्धा नाव झालं पाहिजे आणि देशाचं सुद्धा नाव झालं पाहिजे। यासाठी आपण शिक्षणासोबत देशातली ज्या काही घडामोडी होत आहे त्या घडामोडीवर सुद्धा लक्ष देणं, त्याविषयी जागृत असणं महत्त्वाचं आहे। या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे शिक्षक आहे ते सर्व प्रकारचं मार्गदर्शन तुमच्या जीवनामध्ये उपयोगी कसं पडेल याकरिता करीत आहे। आपल्या देशाची ही जी काही तरुण पिढी आहे, या तरुण पिढीच्या हाती भारताचं जे काही भविष्य आहे ते घडविण्याचं कार्य येऊन पडलेलं आहे। म्हणून या ठिकाणी या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना मी नम्र आवाहन करतो की आपण या देशामध्ये जे काही व्यसनाधीनता वाढलेली आहे किंवा आपल्या आजूबाजूला जी काही व्यसनाधीनता आहे त्या व्यसनाधीनतापासून दूर राहून आपल्या देशाला सशक्त बनवण्याचा प्रयत्न करूया, एवढंच या ठिकाणी बोलतो। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो व मी माझे मनोगत व्यक्त करतो।